शारीरिक स्वच्छता. स्वतःची स्वच्छता स्वतः करतो, करते. खालील तक्ता होय किंवा नाही लिहून पूर्ण करा. तर या ठिकाणी आपल्याला शारीरिक स्वच्छतेविषयी तक्ता पूर्ण करायचा आहे. तत्पूर्वी या ठिकाणी चित्र दिलेले आहेत. प्रत्येक चित्रात वेगवेगळी कृती दिलेली आहे. तर पहिल्या चित्रामध्ये कपाट दिसत आहे, त्यामध्ये कपडे व्यवस्थित ठेवलेले आहेत आणि हा विद्यार्थी, हा मुलगा सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर त्याचा ड्रेस जो काय गणवेश आहे शाळेचा वगैरे जे काय आहे ते घालत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये शाळेला जाणारे विद्यार्थी आहेत, मुलगा आणि मुलगी. त्यांचा गणवेश शाळेचा जो काय आहे तो घातलेला आहे. त्याच्यानंतर स्कूल बॅग, शूज, सगळ्या गोष्टी व्यवस्थित केस वगैरे विंचरून व्यवस्थित ते शाळेला जात आहेत. येथे अभ्यास करतानाचे चित्र आहे आणि इथे रात्री झोपेचं. तर या ठिकाणी हा तक्ता आपण पूर्ण करूया. तर तुम्हाला होय किंवा नाही येथे लिहायचं आहे. केस, कंगवा, तेल. तर केस विंचरण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? कंगवा. आणि तत्पूर्वी आपण केसांना तेल लावतो. तर इथे आपल्याला होय असं लिहायचं आहे. नाक, आणि नाक स्वच्छ करण्यासाठी आपण काय वापरतो? रुमाल. तर हे होय बरोबर आहे. डोळे, आपल्या डोळ्यांना कधी कधी पाणी येते, तर ते पुसण्यासाठी आपण रुमाल वापरतो. तर होय. दात स्वच्छ करण्यासाठी पेस्ट किंवा ब्रश, होय. तर केस स्वच्छ ठेवण्यासाठी कंगवा आणि तेल वापरतो आपण, होय लिहिलं. नाक स्वच्छ करण्यासाठी रुमाल वापरलो, होय लिहिलो. डोळे स्वच्छ ठेवण्यासाठी रुमाल वापरतो आणि पाण्यानं सुद्धा आपण डोळे स्वच्छ करतो. दात स्वच्छ ठेवण्यासाठी पेस्ट किंवा ब्रश, पेस्ट आणि ब्रश दोन्ही पण लागतात, होय. नखे स्वच्छ ठेवण्यासाठी, नखे कापण्यासाठी नेल कटरचा वापर केला जातो, होय. त्वचा, तर त्वचा स्वच्छ करण्यासाठी साबण आणि रुमाल, बरोबर, होय. तर अशा पद्धतीनं शारीरिक स्वच्छता करण्यासाठी ह्या वस्तूंचा वापर आपल्याला करावा लागतो. त्यासाठी आपण हा तक्ता पूर्ण केलेला आहे.